मित्रांनो, आजचा दिवस काय स्पेशल आहे कारण का आज आहे गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुरु कोण असतात? सगळ्यात पहिलं आपल्या मम्मी पप्पांना आणि आई वडिलांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्यानंतर लग्नानंतर जे गुरु असतो ते म्हणजे नवरा असतो. सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीपासून शिकवणं. सगळ्यात मोठा गुरु तर म्हणजे नवरा आहे. माझ्या पण नवऱ्याला मला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या पण आणि आमच्या पण. कारण छोट्या छोट्या गोष्टी शिकवण्यापासून ते सगळं संसारात हँडल करणं आणि लेवल करणं म्हणजे नवऱ्याकडंच होतं. नवरा पण लग्नानंतर एक गुरुच आहे. त्यानंतर सासूबाई. कारण मी लग्न झाल्यानंतर मला चपात्या काही येत नव्हत्या. जे आहे ते रिअलच आहे. हां का, मी फेकत नाही आहे, काही नाही. मला काही चपात्या येत नव्हत्या. 4 वर्ष झालं मी चपात्यांसाठी एवढी शिव्या खाल्लेल्या आहेत ना, तर मला चपात्या नीट येतच नव्हत्या. गोल तर येतच नव्हत्या आणि ह्यांच्यात कसं एकदम बारीक म्हणजे पातळ खातात. आमच्याकडे थोडंसं नॉर्मल जाड आहे आमच्याकडे. तर पातळ करायला जायचे ना, तर माझ्याकडून कडक होऊन जायची. मी बोलायची यार माझ्याकडून करत नाही. आणि ऑलमोस्ट ना माझ्याकडून 2-2.5 वर्ष चपात्या बरोबर आल्याच नाही. तर माझी सासूबाई स्वयंपाक करत होती आणि मी वरचे कामं करत होती. मला भरपूर सपोर्ट केलेला आहे माझ्या सासूबाईने. मी असं काही म्हणत नाही आहे. भरपूर चांगलं आहे. भरपूर सपोर्ट केलेला आहे. भरपूर समजून घेतलेलं आहे. एक दुसरे आईचं रूपच आहे म्हणजे सासूबाई. त्यांना पण, माझ्या सासूबाईंना पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज सकाळी उठून आम्ही सगळ्यांचे दर्शनं घेतले. आणि हे आहे माझं पिल्लू. बस बेटा खाली जा मग बाथरूमला. हे तर मध्येच असतं, असं असतं. मग व्हिडिओ वगैरे काढायला घेतलं ना, मम्मी लोकांचे कामं काय, खायला पण बसलं ना, पहिलं यांचं हागायचं असतं. हे तर खायला घेतलं की एकला एक दोन यांचा पडला. बोलतात ना लहान लेकरांचं काही खरं नाही आणि त्यांच्या मम्मीचं तर अजूनच खरं नाही. बघा मी आता गुरुपौर्णिमेचं बोलत होते, मध्येच त्याचं हागण्याचं आलं. काय करता, मम्मी लोकांची लाईफच बेकार आहे. जाऊ द्या, जी आहे ती आहे ना. मग सासू सासऱ्यांना पण गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तर कसं आहे ना, ते आहेत तर आपले नवरे आहेत आणि आपले नवरे आहेत तर आपण आहेत, मग आपले लेकरे. तर आपण त्यांना इज्जत दिली तर आपले लेकर पण आपल्याला उद्याच्याला इज्जत देतील. बघा, कर्म आहे. आपण त्यांच्यासोबत चांगलं वागलं तर आपल्यासोबत पण चांगलंच वागलं. आपण आपल्यासोबत एक सुट्टीचा आवाज आहे बघा, सत्य आहे ना. आपण चांगलं वागलं तर ते पण आपल्यासोबत चांगलं आणि चांगलंच वागा. आजच्या सुनांना मी एवढंच सांगते, आपण चांगलं वागा कारण आपल्या पण पोटी पोरं आहेत. आपल्या पण सुना चांगल्याच निघतील. कारण ते कशी का वाईट वागा ना, आपले कर्म चांगले राहतील ना, तर आपल्याला फळ नक्कीच चांगलं भेटेल बरं का. हे 100% खरं सांगते मी तुम्हाला. मी चांगलंच वागते. माझ्या सासूबाई बोलतात, हे करतात, पण नंतर गोडे सांगतात की असं नाही बेटा, असं करावं लागतं, असं. आता कोणची पण माय वाईट नाही सांगत. त्यांना त्यांचा मुलाचा का होईना, सुनाचा का होईना संसार प्यारच आहे. कारण मुलापेक्षा जास्त सून त्यांच्यासोबत राहते, म्हणून मी सांगते. तर माझ्या सासूबाईंनी मला काहीच समजत नव्हतं. मी पण माझे ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि लगेच माझं लग्न झालं. सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टीपासून मला सगळ्या गोष्टी समजवल्या. म्हणून सगळ्यात मोठा गुरु मी त्यांना मानते. कारण माझ्या मम्मीने तर मला किचनमध्ये पण एंट्री नव्हती दिली. कारण बोलली होती, माझे बाबा बोलायचे काय शिकती ना ती, शिकू दे ना, तू कशाला तिला किचनमध्ये घालते. पण लग्नानंतर माहिती पडली यार, त्या टायमाला माझ्या मम्मीने मला शिकवलं असतं ना, तो टाईम माझ्यावर आला नसता. आणि खरं सांगते, आज पण मला असं वाटतं, आज मला भाकरी चपात्या सगळं जे काय आहे ना, सॉरी, जे काय ते आहे ना, ते मला सासूबाईंनी मला सगळं शिकवलेलं आहे. भाकरीसुद्धा मला काहीच येत नव्हतं. मला असं वरचं येतं, मॅगी, सँडविच वगैरे वगैरे वगैरे. जे काय आज मला स्वयंपाक येतो पूर्णपणे. आता मला सासूबाई काहीच करत नाही. आज मला सगळं, तुला जे पटेल ते कर, तुला जे पटेल ते खा, म्हणजे सॉरी, म्हणजे जे पटेल ते कर, जसं पटेल त्यांच्या थ्रूने मी सगळं जे काय आहे ते त्यांच्या टाईपचे जेवण वगैरे सगळं त्यांच्या पद्धतीने शिकले. त्यांच्या पद्धतीनेच आता बनवते आणि भारी बनतं, एक नंबर. चपात्या भाकरी सगळे लय भारी बनतं, म्हणजे टेन्शनच नाही. आता संध्याकाळ होत आली आहे म्हणून त्यांची क्लॅरिटी थोडी थोडी मोबाईलची अशी होत आली आहे. तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला का नाही. ब्लर का दिसते रे, मला समजत नाही. थांबा 2 मिनटं, मला हे करू. बघा दिसते का. माझं एवढंच म्हणणं आहे. बस मला सपोर्ट करत राहा आणि मला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज मला सांगा, कमेंटमध्ये सांगा की खरंच मी चांगलं करते. मला कॉन्टेंट सांगा जरा की ह्या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवा. तुम्ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा, ठीक आहे. चला आजच्यासाठी एवढंच. गुरुपौर्णिमा शेवटच्या टायमाला
गुरुपौर्णिमाच्या आमच्या मायबापांना, सासू सासऱ्यांना आणि स्पेशल नवऱ्यांना सगळ्यांना गुरुपौर्णिमाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच.